सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास 417 केंद्र नाफेडचे 169 केंद्र NCCF चे असे आपण 586 केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि जी मागणी सातत्याने होत होती की उत्पादकता वाढवून द्या, तोही निर्णय आपण घेतला। उदाहरणादाखल बीड जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी 9.5 क्विंटल एवढी उत्पादकता पकडली होती, ती आता 21.50 क्विंटल एवढी केली आहे। लातूर जिल्ह्याकरता 12.30 क्विंटल होती, ती 20 क्विंटल एवढी सुधारित उत्पादकता केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याला तेवढा जास्ती आपलं सोयाबीन हे त्या ठिकाणी देता येईल, कारण पूर्वी 12 पेक्षा जास्त त्यांनी द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या 7-12 वर त्याला ते देता येत नव्हतं। ही उत्पादकता वाढल्यामुळे त्याला फायदा होणार आहे आणि जवळपास आतापर्यंत 1,89,450 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे। ही गेल्या 15 वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे, रेकॉर्ड खरेदी आहे आणि 12 जानेवारी पर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू। एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे, मॉइश्चर, हे मॉइश्चर जास्त आहे, म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी 12% मॉइश्चरची खरेदी होते, 15% मॉइश्चरची खरेदी अलाउ केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे। आणि जिथे गेलं नसेल, माझी विनंती आहे, जिथे गेलं नसेल त्या आमदारांनी आम्हाला पॉइंट आउट करून द्यावं, तिथे कडक शब्दात सांगण्यात येईल आणि केंद्र सरकारला सांगून त्या खरेदी केंद्रावरच कारवाई केली जाईल। आणि नंतर 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 असं मध्ये मध्ये बोलता येत नाही। आणि एवढंच नाही तर आता एक प्रयत्न आमचा असा आहे की यावेळी पणन आणि कृषी विभागाला टार्गेट देऊन आपल्याला दरवेळेस खरेदी केंद्र उघडा, मग ते उघडले नाही, मग उघडले तर उशिरा उघडले। यामध्ये मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली। स्मूथ खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपली खरेदीची पद्धत अधिक सुलभ कशी करता येईल। आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या FPOs ला खरेदीची परवानगी दिली, पण काही ठिकाणी FPO बदमाशी करायला लागले। त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत। आणि गरज असेल तर सेंटर देखील वाढवू, काही अडचण नाहीये।